पहा कसा वाटतो एकदम बहुत कसं नाही एकदम जबरदस्त. आणि इथं आल्यावर आपल्याला हे इथे की दुर्बीण सारखी पाहायला भेटते. सो आहे नमस्कार मित्रांनो, कसं आहात, बरे आहात ना? तर मित्रांनो मी नितेश सुंबरकर आणि तुम्ही बघता नितेश ॲडव्हेंचर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज मी आलेलो नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये हरिहर किल्ला आहे ना, त्या किल्ल्यावर त्यात चाललोय. आणि बाकी लोकेशन पहा कसे आहे, ही पहा एक नंबर. आणि हा आहे तो, हा कुठला आहे रे? हा ब्रह्मगिरी, ती पर्वत आहे, ही डोंगर आहेत आणि बाकी अशी काही लोकेशन आहे. आणि आपल्यासोबत आहे रोशन भाऊ, हा मोखाड्यामधलेच आहे, आपल्याला काय जास्त लोकेशन माहीत नाही. आणि हाच काय घेऊन चालले आपल्याला रोशन भाऊ आपल्याला हरिहरवरती. बाकी आपल्याला इकडलं काही जास्त माहीत नाही, त्याच्यामुळं हा इकडला मोखाड्याचाच आहे. आणि आपण नाशिकमध्ये आलो, पूर्ण म्हणजे नाशिकच्या हद्दीमध्ये आहोत. बाकी पायवरती जाऊन कशी काय आहे ती गर्दी तर खूप असते, व्हिडिओ बघितले ते मी, बाकी तुम्ही बघितले असतील कसा आहे तो, एकदम बहुत खतरनाक डेंजर असा पॅच आहे. तर मित्रांनो हरिहर किल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्याला इथं आलं ना का, हा बघा इथं एक हा एंट्री दिसतो असा, आणि इथं हा पोस्टर दिसतो, हा बघा हरिहर किल्ल्याचा. तर आपल्याला ह्या रस्त्यानं जायचं आहे इकडनं असं आहे. आणि पुढं गेले की आपल्याला पुढं मग हरिहर किल्ला लागतो आणि समोरून दिसतो पण तिथं. बाकी इथनंच जायचं या रस्त्याला. तर मित्रांनो फायनली आम्ही आता हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आणि इकडे काय गाडी पार्किंग केलेली आहे. आणि इथनं काय दिसतो त्या साईडला धोरी आलेली आहे, त्याच्यामुळे काय एवढं दिसणार नाही. बाकी इथली जी डोंगररांग आहे ती पहा कशी आहे, एकदम बहुत जबरदस्त, एकदम जबरदस्त. पहा ना किती जबरदस्त नजारा वाटतो. आणि इथनं काय ट्रेक स्टार्ट होतो आपला हरिहर किल्ल्यासाठी. हा बघा हा आहे हरिहर किल्ल्याचा एंट्री गेट आणि इथून आपल्याला ट्रेक स्टार्ट होतो आपला. आणि याच्यानंतर पूर्ण असा काय तो बघा तिथे हरिहर किल्ला आहे. आता धुकाला आहे त्याच्यामुळे काय दिसत नाही. बाकी इथनं जायचं आहे आणि इकडे काय पार्किंग पण आहे त्या साईडला खालती गाडी लावण्यासाठी. बाकी इथनं आपला ट्रेक स्टार्ट होतो. चला तर मित्रांनो आता मागे आम्ही इथं नाश्ता केला, 2 वडापाव घेतलं होतं. तर वडापाव खाले आणि त्याला 50ची नोट दिली मी. मला वाटलं कमी असतील वडापावचे, परंतु विचार करा एक वडापावचे 25 रुपये किंमत आहे. म्हणजे मला वाटलं आपल्या पालघरमध्ये कसे कमी आहे, किती 10 का 15 रुपये एक वडापावची किंमत आहे, परंतु इकडे 25 रुपये एक वडापावचे. काय सर बहुत जबरदस्त. बाकी पहिल्यांदा चाललोय हरिहरवरती. आपण आतापर्यंत व्हिडिओमध्ये बघत होतो, आता काय लाईव्ह चाललोय पाहण्यासाठी. एकदम पूर्ण गुफा टाईप जशी सुरंग सारखी एकदम वाटते. ह्याच्यातनं चालली म्हणजे एक टनल प्रमाणे आणि त्यातनं चाललाय रस्ता. बाकी आता काय आपल्या पाठ्यावर जाम ओझा आहे आणि आताच काय थकवा लागलाय. तर माझ्या पाठीवर काय बॅग पण आहे आणि त्याच्यात सामान आहे काय, त्याच्यामुळे काय जास्त काय ओझ्यासारखं वाटायला लागलंय आणि थकवा आताच लागायला लागलाय. चढू नाही तोपर्यंत. बाकी वरचं पाहूया कसा एक्सपिरियन्स राहतो. भरपूर सारे जे पर्यटक आहेत ते आता वरती चढून आणि खालती पण उतरलेले आहेत. आणि आता आम्ही चाललोय, परंतु इथं बघतो इथं हा रस्ताच बंद आहे बघा. इथे काही वय केलेली आहे, म्हणजे टाळले असून ठेवले तसं काय माहिती, बंद असेल किल्ला असं वाटतं मला. परंतु आपण तरी जाऊया ह्या साईडनं. ही शिडी दिसते ना, ही शिडी, ह्या शिडीचे उतरणं उतरून आणि तरी जाऊ आपण. बाकी भरपूर सारी लोक आता रिटर्न उतरलेले आहेत. हे रस्ता बंद करून टाकलेला आहे आणि आता ह्याच्या वरतून काही जातो आता हे बघा. पकड़ सा फोन. बंद केला आता बंद केला ना, म्हणजे तोच आहे. वाट नाही आहे ना ही वाट आणि कधी येईल. तर मित्रांनो रस्ता काही बंद केलेला आहे, त्याच्यामुळे काय आपण हा सीडी आहे ना ही चढून आणि इकडनं चाललोय. बाकी बघा या साईडला पण दरी आहे आणि बाकी या साईडला हा बा. बाकी बघा दिसतो का, आता दिसत असेल तुम्हाला हरिहर किल्ला. बहुत जबरदस्त का जबरदस्त.
ये तो भाई गुजरात से हैं। हाँ कैसा लग रहा है? अरे भाई बहुत जबरदस्त, हाँ? अच्छा ही मजा आ गया, मजा आ रहा है ना? एक नंबर। बारिश के बाकी- मौसम, फिसलन वाला रास्ता और उस पे चलने का मजा कुछ और। तो बाकी पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे काय आता अरे यार हवा पण चालली आणि हवेमुळे काय आपली छत्री बत्री नेली उडून ना। छत्री दुसऱ्याची आहे ना जाऊ दे, छत्री गेली त्याला देव। अरे धोरी काय खूप आलेली आहे आणि बाकी सगळा धोडे खा ढाकण चाललाय। जादू बाकी स्वेटर भारी एक नंबर जादू आले एकदम। छत्री स्वामित्रांनो बघता का तुम्ही कसा एकदम जबरदस्त दिसतो। 90 डिग्री मध्ये सरळ पायऱ्या आहेत आणि एकदम डिफिकल्ट वाटतो। बाकी बा वरती हे बा पाय बी स्लिप झाला ना सरळ खालती हे बा किती खतरनाक आहे एकदम। बाकी थरारक वाटतो एकदम पॅच आणि धुकं बा किती आलेलं धुकं हे बा पूर्ण डोंगर काय झाकून गेलेलं धुक्याने। आणि आपण आता वरती चढणार आहोत। बाकी बघा कसा एक्सपिरियन्स राहतो। फर्स्ट टाइम चढणार आहोत हरिहर किल्ल्यावरती। बाकी बा वरती बहुत खतरनाक माकड माकड गेला माकड माकड तर मित्रांनो गर्दी पाहू शकता किती आहे वरती आणि वरतून पब्लिक आहे खालती उतरायला लागली आणि बाकी खालती वरती चढले आणि अजून परत काय येता येतात लोक। बाकी टॉप वरती बघा कसं दिसत एकदम बहुत डेंजर। चालत करे भैया व्हिडिओ चालत रे चालू आहे चालू आहे। मजा वाटते बारे प्रत्येक जण एकदम जबरदस्त जॉस मध्ये चाललाय पण वरती काय चढताना फाटत आहे थोडी सरळ एकदम चढाई आहे पूर्ण म्हणजे 90 डिग्री मध्ये सरळ वरती चढायला लागायचं। मित्रांनो बघता काय कसा दिसतो एकदम बहुत खतरनाक म्हणजे नजारा पाहना कसा वरतून दिसत एकदम थ्रिलर पूर्ण। बाकी पब्लिक चढली वरतं पण चढतो हा भाऊ एकदम नजारा भारी आहे। नजारा भारी ना कसं वाटतं एकदम खतरनाक खतरनाक जबरदस्त एकदम। पहा ना नजारा कसा वाटतो। ब्लॉगर भाई का भी यहाँ पे वीडियो नहीं आ रहा है। नीतीश एडवेंचर मेरा भी डालना कैसा लगा ऊपर आगे जबरदस्त हाँ? बहुत बढ़िया लगा बहुत बढ़िया लगा। एक्सपीरियंस। चलो मिलते हैं ठीक है। नीतीश एडवेंचर नाम ठीक मैं सर्च करता हूँ ठीक है। हाँ फायनल काय इथपर्यंत पोहोचलेला वरती चढून एक नंबर मजा आया भाई। मजा आया ना काय रोशन भाई कसं वाटतं मजा आया गाड फट गे। तो मित्रांनो फायनली काय आता वरती चढलोय पण बाकी इथनं जो रस्ता दिसतो ना हा भाग कसा वाटतो एकदम बहुत खतरनाक एकदम जबरदस्त। आणि इथं आल्यावर आपल्याला हे बघा इथे ही दुर्बीण सारखी पाहायला भेटते आणि इथनं आपल्याला हा कशासाठी असेल का मात की दुर्बीण सारखी दिसते पूर्ण हे बा आणि बाकी
वरती चढताना काय खतरा फाटली बाकी बजरंगबली के भरोसे भाई. हा? चालू होईल म्हणजे. चलो आ जाओ आ जाओ. मजा आया. बहुत मजा आया. चलो अभी और ऊपर चढ़ना है. मित्रांनो प्रत्येक जण काय आपापल्या जोश मध्ये वरती चढतो आणि फुल कॉन्फिडन्स मध्ये मोबाईल. इथे काय पकडण्यासाठी आपल्याला काचे पण दिलेले आहेत पकडून चढण्यासाठी. आणि बघा जसं थोडंसं वरती चढलं ना तिच्यापर्यंत एक दुसरा दरवाजा करायला लागतो. हे पहा मित्रांनो इथलं बघता का हा पूर्ण कातळात कोरलेला आहे पूर्ण. आणि हे कातळात कोरून पूर्ण पायऱ्या बनलेल्या आहेत आणि रस्ता बनवलेला आहे. बाकी काय असा सीन आहे इथला. आणि काय खतरनाक बनवलं विचार कर ना. थोडंसं वरती चढलं ना का तुम्हाला इथं ही दुकानं पाहायला भेटेल. तुम्ही काय इथून नाश्ता वास्ता करू शकता. काय बिस्किट वगैरे आहे तिथं तुम्हाला जे लागेल ते. बाकी पाण्याच्या बॉटल पण आहेत. आणि इथला हा दरवाजा दिसतो ना ह्याच्या समोर जस्ट चढल्यावरती तुम्हाला ही दुकानं पाहायला भेटेल. बाकी आता चढू वरती. चला चला. तर फायनली मित्रांनो आम्ही वरती चढलेलो आहे आणि आता तिकडे वरती त्या साईडला जातो जे की तिथं काय धान्यकोटा सारखं बनवलेलं आहेत ना तिथं आता चाललोय. बाकी तिथं तो झेंडा पण लावलेला आहे तिथं वरती चढूया आणि पाहूया तिकडे कसा एक्सपिरियन्स आहे. तर चला चलो चलो. काय मग कसा वाटला. एकदम भारी वाटलं. भारी वाटला ना. तुला वाटलं का नाही भारी मस्त. एकदम मस्त जबरदस्त. फर्स्ट टाइम असा हरिहर किल्ल्यावर आलोय आणि एक्सपिरियन्स चांगला राहिला. आता उतरताना कशी फाटत आहे आपली ती पाहूया. बाकी वरती ते काय चढलो आपण जसं वरती चढलो ना का आपल्याला इथं पाण्याचे टाके पण काही पाहायला भेटतात. ह्या पाया साईडला हे कातळात कोरलेले आहे पूर्ण. आणि प्रत्येक किल्ल्यावर तर असतातच. बाकी इथे पण आहेत ह्या पहा हरिहर किल्ल्यावरती बा एक टाके आहे आणि एक ती तिथं आहे आणि तिथं 3 टाके आहेत. त्या साईडला पण आहे वाटतं. हे बघा इथं काय पाण्याचे टाके आहेत. ह्या 3 आहेत लगातार पूर्ण तसे. अन्नकोटराच्या समोर जस्ट आपल्याला इथे एक हे पहा हे पाण्याचे टाकं पाहायला भेटतं छोटंसंच. हे इथे एक आहे आणि ते इथे एक आहे. 2-3 आहेत का रे आहेत ना बरीच. हे पहा हा इथे एक आहे. हे फार डेंजर आहे इथं. हे पाय काय खतरनाक करेल पाहिजे डेंजर एकदम. या इथं पण एक आहे. बाकी धुके काही भरपूर आलेले आहेत त्याच्यामुळे काय एकदम झाकट सारखा दिसतं. बाकी हा बघा मगारची माझी दिसत असेल हा आहे एक धान्य कोठार. हा पहा अरे याच्यामध्ये पाणी भरलंय पूर्ण. हे पहा किती मोठा आहे. हा काय भरपूर मोठा आहे आणि याच्यामध्ये काय पाणी भरलेलं आहे आता. बाकी आतमध्ये बघूया. अंधार आहे पूर्ण अंधार. हॅलो टॉर्च आहे ना टॉर्च. बाकी आतमध्ये काय असा आहे आणि याच्यामध्ये काय जास्त करून तर नावाच टाकले ते बघा. प्रत्येकानं आपलं असं प्रेम साबित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा बाय असा काय रूम आहे. हा बा पूर्ण अंधार. हा नावा हा इतक्या गावात इतक्यावरती कशी टाकली ह्या नाही रोशन येईल आतमध्ये. ही काय इतकी याच्यामध्ये नावं बिव आहेत नाही. हा बा हा इतका मोठा रूम सारखा बनलेला आहे.
मी ना मॅगी बनवतो थोडीशी भूक पण लागलेली आहे, कारण की सकाळी आपण काहीच खाणं नाही आलो. 7 वाजता निघालो होतो घरून, त्याच्यामुळं. आणि आता मॅगी बनवतो मस्त, की त्याच्यासाठी सगळं साहित्य आपण काय घेऊन आलो आहे. हे बघा 2 मॅगीचे पाकिट आहेत, आपला हा गॅस स्टोव, बाकी हे गॅस. हे पाय, आता काही दिवसात आपण काय भरपूर मजा करणार आहोत. म्हणजे आपण कॅम्पिंगचे व्हिडिओ बनवणार आहोत, त्याच्यासाठी हे सगळं साहित्य मी घेऊन ठेवलेलं आहे. बाकी आपण सगळ्यात आधी, तर मित्रांनो आता मी इथंच मॅगी बनवणार होतो, परंतु इथे काय माकडं आलेले आहेत आणि माकडं ना एकदम जास्त हरामी असतात, हमला करायला काय कमी नाही करणार. त्याच्यामुळे इथनं जागा पण बदलतो. बाकी इकडे काय लोक पण यायला लागले, लोक दिसायचे पाण्यासाठी. आम्ही आता दुसरीकडे जागा शोधतो. तुम्हाला माहिती असतील रेड किल्ल्यावरती जी माकडं आहेत ना, ती कशी बॅग नांगली ना उडून पडतायत, त्यासाठी इथनं जागा बदलतो. बाकी दुसरीकडे जाऊ. चल पहिले फोन नाही ना, ते पण पहिले दिमाग बघूया. मित्रांनो इकडे काही माकडं आलेले आहेत आणि ही काय आम्हाला मॅगी खाऊ देणार नाही. मित्रांनो माकडा काय इकडे पाठीत आहेत. हट हट हट. अरे बाय माकडा, ही माकडा काय आपल्याला मॅगी खाण नाही देणार. आपल्याला कुठेतरी दुसरीकडे ट्राय करायला लागेल. ही माकडा नाहीच खान देत आपल्या ऑर्डरमध्ये. आखेकडे माकडा ते. मित्रांनो जस्ट याच्यावरती चढलो होतो वरती. बाकी वरती काय हवा पण खूप चालते वरती जोरात, आणि पाऊस पण आहे, त्याच्यामुळे काय वरती व्हिडिओ काढायला जमला नाही. बाकी वरती हे पहा, आता त्या धौर्यालाही पूर्ण आहे. तर मित्रांनो आता काय फायनली हळूहळू खाली उतरायला चालू केलंय. आता अर्धे तर उतरलोय, बाकी तिथं मेन पेज राहिलेला आहे उतरायचा. तिथं बघूया कसा एकदम एक्सपिरियन्स राहतो. बाकी बघा कशी एकदम ही एकदम दगड पूर्ण फोडून आणि याच्यामध्ये हा रस्ता बनवलेला आहे, पायऱ्या बनवलेल्या आहेत. बाकी मित्रांनो जो इथला जो ही सीन आहे ना, हा सीन एकदम जबरदस्त वाटतो. म्हणजे हा बहुत डेंजर वाटतो. हा पहा ना, हा कसा एकदम याच्या गोटाला एकदम हा पायऱ्या आहेत आणि ह्या साईडला काय पण नाही मिळत, फक्त एवढ्या मार्गे. मित्रांनो हा बघा, हा इथं मेन एंट्रन्स आहे, म्हणजे मेन एंट्री आहे, इथनं होते. आणि हा बघा इथनं व्ह्यू कसा येतो एकदम बहुत जबरदस्त. हा बघा एकदम जबरदस्त. आणि हे बघा हे पकडण्यासाठी काय हे खाचे बनवलेले आहेत. तेव्हा प्रत्येक पायरीला खाचे बनवले आहेत पकडण्यासाठी. आणि चला खालती उतरूया, कारण की भरपूर टाइम झालेला आहे आणि आता पाऊस पण थांबलेला आहे. तोपर्यंत आपण काय उतरून घेऊया. बाकी माकडा काय भरपूर आहे तिकडं. बस माकडा काय केलं ना पाहिजे बस. बहुत डेंजर. आपल्याला काय अशा प्रकारे उतरायचं आहे. जो हे खाचे दिलेले आहेत, खाचे, ते खाचे पकडून असं उतरायचे आपल्याला, असं या साईड. बघू शकता आता आम्ही वरती चढलो होतो आणि वरतून खालती उतरलोय, परंतु तरी पण अजून आता टाइम झालेला आहे, तरी पण वरती पब्लिक काय चढतच आहे आणि दुसरी पब्लिक काय खालती आली. बाकी व्ह्यू पहा ना, एक नंबर जबरदस्त दिसतो. बाबा किती खतरनाक वाटतो ना, एकदम पूर्ण 90 डिग्री मध्ये आहे, सरळ पायऱ्या पण आहेत आणि पूर्ण वरती काय एक नंबर व्ह्यू होता आणि पूर्ण पाऊस पण होता, तर भरपूर मजा आली. बाकी काय असा शिकलोय पाहिजे पूर्ण. आबा
तर मित्रांनो आता मी जस्ट वरतून खालती उतरलो आणि आता चाललोय म्हणजे घरी चाललोय. बाकी व्ह्यू बघा आता कसा वाटतो एकदम. आणि सकाळी काही धोरी होता त्याच्यामुळे एवढा खास दिसत नव्हता, पण बाकी आता पहा कसा वाटतो एकदम जबरदस्त आणि एक नंबर. हा पहा कसा वाटतो एकदम जबरदस्त पूर्ण. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि भेटूया लवकरच एका नवीन ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये. चला तोपर्यंत बाय बाय.